कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात पुन्हा एकदा ऐतिहासिक निवडणूक होत आहे। राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि कागल सारख्या राजकीय कुस्ती पंढरीतील पैलवान सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांच्यात ही लढत होत आहे। 2009 मध्ये छत्रपती आणि मंडलिक यांच्यात चुरशीने झालेल्या लढतीत छत्रपतींचा पराभव झाला होता। आता 15 वर्षांनंतर पुन्हा दोन्ही घरांनी थेट लढतीसाठी आमने सामने उभे आहेत। मंडलिक यांच्याकडे अनुभवी राजकीय सत्ता आहे तर छत्रपती यांच्याकडे मोठा राजघराण्याचा वारसा आहे। यावेळी पुन्हा सत्ता जिंकणार की वारसा जिंकणार हे कोल्हापूरकर ठरवणार आहेत। पाहुयात या निमित्ताने बेप्यांचा हा स्पेशल रिपोर्ट, सत्ता की वारसा। कोल्हापूरकरांचं इलेक्शन म्हटलं की गल्लीत धूर आणि दिल्लीत जात, तशीच वेळ यावेळी आली आहे। कारण राजर्षी शाहू महाराज यांचे वारस श्रीमंत शाहू छत्रपती लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत। राजर्षी शाहूंच्या कार्याची उत्तराई करण्याच्या चर्चा कोल्हापूरकर करत असले तरी हा विजय तितकासा सोपा राहिला नाही। कारण 15 वर्षांपूर्वीच्या पराभवाचे डाग अजूनही पुसले गेले नाहीत। 2009च्या लोकसभा निवडणुकीत सध्याच्या शाहू महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरले होते। मात्र राजकारणाचा दांडगा अनुभव असणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा 44,800 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत छत्रपतींना 37.29% मतदान झाले होते तर मंडलिकांना 41.65% मतदान झाले होते। दोघांमध्ये विजयासाठी केवळ 4.36%चा फरक होता। त्यावेळी छत्रपतींकडे पक्षीय ताकद असतानाही राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष राहिलेल्या सदाशिवराव मंडलिकांनी मोठी झुंज देत विजय मिळवला होता। आता 15 वर्षांनंतर पुन्हा ही दोन घराणी एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत। सदाशिवराव मंडलिकांचा राजकीय वारसा पुढे घेऊन त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत, तर युवराज संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती हे इंडिया आघाडीकडून मैदानात उतरले आहेत। त्यामुळे या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे। पक्षांतर्गत फुटीमुळे जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडलिकांच्या बाजूने आहेत। भाजप, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिंदे शिवसेना गटाच्या जोरावर दुसऱ्यांदा मैदान मारणार असल्याचा आत्मविश्वास संजय मंडलिक यांना आहे। तब्बल 26 वर्षांपासूनचा राजकीय अनुभवाचा वारसा मंडलिक घराण्याकडे आहे। विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचे जनक घराणे असलेले कागलचे घाटगे सरकार मंडलिक यांच्या सोबत आहे। त्यामुळे राजकीय सत्तेच्या जोरावर पुन्हा विजयी होणार असल्याचे संजय मंडलिक सांगत आहेत। 2009च्या पराभवानंतर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला दिल्लीकडे वाटचाल करण्याची संधी मिळाली नाही, परंतु 2016 मध्ये राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे यांना राज्यसभेवर संधी मिळाली होती। लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांचे नाव चर्चेत आले होते। इंडिया आघाडीने श्रीमंत शाहूंना निवडणुकीसाठी राजी करत मोदी सरकारच्या करडीवर छत्रपतींच्या वंशजांचा जालीम उतारा ठेवला आहे। श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे सतेज पाटील वगळता मोठा नेता सोबत नसला तरी राजर्षी शाहूंची पुण्याई मात्र सोबत आहे। राजर्षी शाहूंच्या कार्याची उत्तराई म्हणजे श्रीमंत शाहूंना खासदार करणे असे उघडपणे कोल्हापूरकर बोलत आहेत। 2009 मध्ये शरद पवार यांनी सदाशिवराव मंडलिक त्यांना तिकीट नाकारल्याने नाराज मंडलिकांनी स्वाभिमानीचे भांडवल करत निवडणूक जिंकली होती। यावेळीही शरद पवार छत्रपतींच्या बाजूने असले तरी त्यांचे शिलेदार मात्र मंडलिकांच्या बाजूने आहेत। एकंदरीत राजकीय सत्ता मंडलिक यांच्या बाजूने आहे। इंडिया आघाडीने श्रीमंत शाहू यांना मैदानात उतरवताना सुरुवातीपासूनच राजर्षी शाहूंच्या कार्याचा आणि वारशाचा मुद्दा प्रचारात आणला आहे। आपले मत म्हणजे खुद्द राजर्षी शाहूंना मत असाच प्रचार केला जात आहे। या भावनिक आवाहनाला कोल्हापूरकर सध्या तरी प्रतिसाद देत आहेत। इंडिया आघाडीला जिंकण्यासाठी हीच जमेची बाजू आहे। एकीकडे राजकीय सत्ता आणि दुसरीकडे राजेशाही वारसा, यातील कोल्हापूरकर कोणता पर्याय निवडणार हे 7 मे रोजीच्या मतदाना दिवशी ठरेल। छत्रपती आणि मंडलिक यांच्याशिवाय तिसरा पर्याय नसल्याने कोल्हापूरकर कोणता ऐतिहासिक निर्णय घेणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे।
तब्बल 15 वर्षानंतर कोल्हापूरच्या लोकसभेच्या मैदानात छत्रपती आणि मंडलिक पुन्हा आमनेसामने उभे राहिले आहेत। त्यावेळी छत्रपतींच्या राजकुमाराला वडीलधारी मंडलिकांनी हरवले होते आणि आता त्याच मंडलिकांच्या राजकुमारासमोर दस्तूरखुद्द मोठे छत्रपती उभे आहेत। पिढी बदललेली आहे, मैदान मात्र तेच आहे। आता कोल्हापूरची जनता सत्तेसोबत जाणार की वारशासोबत जाणार हे येत्या 4 जूनला निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे। बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।